महादेव ॲप प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेला सौरभ चंद्राकर दुबईत सापडलाय। त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले। लवकरच त्याचा ताबा भारतीय तपास यंत्रणा घेतील आणि तपासाला सुरुवात होईल। ईडीने या दोघांच्या अटकेसाठी इंटरपोलला विनंती केली होती। त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे। काय आहे नेमकं प्रकरण, का अडकलाय चंद्राकर नजरकैदेत, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। रवी उप्पल नंतर नजरबंद चंद्राकर, महादेव ॲपचा पार्टनर लवकरच गजाआड, 6000 कोटींचं कनेक्शन डी कंपनीशी। महादेव ॲपचा दुसरा प्रवर्तक सौरभ चंद्राकर दुबईत नजरबंद झालाय। लवकरच त्याला भारतीय तपास यंत्रणा ताब्यात घेऊन जेरबंद करतील। एक दोन नव्हे तर तब्बल 6000 कोटींच्या घरातलं हे प्रकरण असल्याचं बोललं जात आहे। ईडीनं गुन्हा नोंदवत महादेव ॲपच्या प्रवर्तकांच्या मुसक्या आवळण्यासाठी इंटरपोलला विनंती केली होती। या विनंतीचा मान राखत इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली आणि अखेर चंद्राकर राहत असलेल्या दुबईतल्या घराला बाहेरून टाळं लागलं। नुकतीच त्याचा पार्टनर असलेल्या रवी उप्पलला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। महादेव बेटिंग ॲपचा प्रवक्ता रवी उप्पल याच्या अटकेनंतर त्याचा पार्टनर सौरभ चंद्राकरच्या ठाव ठिकाण्याची माहिती तपास यंत्रणाला मिळाली आहे आणि आता तो सध्या नजरबंदीमध्ये आहे। महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी या ॲपच्या माध्यमातून मागील वर्षभरात 100 कोटींहून अधिकची मालमत्तेची गुंतवणूक केल्याची माहिती तपास यंत्रणाला मिळाली आहे आणि त्याची ओळख देखील पटलेली आहे आणि आता या दोघांच्या जी ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे तपास यंत्रणाला अशी देखील माहिती मिळाली आहे की महादेव बेटिंग ॲपमध्ये दाऊदचा भावाचा देखील समावेश आहे, त्याच्या त्या ॲपमध्ये त्याची पार्टनरशिप देखील आहे। हे प्रकरण काय आहे आपण पाहूया। छत्तीसगडच्या रायपुरातल्या विशेष न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला सुरू आहे। या प्रकरणात महादेव ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर विरोधातही केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतायत। तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल UAEतून महादेव ॲप ऑपरेट करायचे। या ॲपद्वारे दोघांनी कोट्यवधींचा हवाला व्यवहार केल्याचा आरोप आहे। हा किमान 6000 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणात डिसेंबरच्या सुरुवातीलाच दुबईच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी उप्पलला ताब्यात घेतलं होतं। उप्पलला भारतात आणण्यासाठी भारतातील तपास यंत्रणा UAEच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या। आता चंद्राकर सुद्धा गळाला लागलाय। फेब्रुवारी महिन्यात सौरभचा राजेशाही विवाह सोहळा दुबईतच पार पडला। त्या सोहळ्यात बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी ठेका धरला। या शाही सोहळ्यात थोडी नव्हे तर तब्बल 200 कोटींची उधळपट्टी झाली। ही उधळपट्टीच तपास यंत्रणांच्या नजरेत आली। त्यामुळे तपासाचा ससेमिरा या दोघांसह अनेकांच्या मागे लागला। त्यात बॉलिवूडच्या सेलिब्रिटीज नव्हे तर राजकारणी आहेत, उद्योग समूहाचे संचालकही आहेत। महादेव ॲपवर जगभरातून कोट्यवधींचा सट्टा लागायचा। मैदानी खेळ असो किंवा निवडणुका, प्रत्येक गोष्टीवर इथं सट्टा खेळला जायचा। त्या जोरावर एकेकाळी रायपुरात ज्यूसचं दुकान चालवणारा चंद्राकर पार्टनर उप्पलसह कोट्यवधींची उलाढाल करायचा। ॲपचा मालक सौरभ चंद्राकर छत्तीसगडच्या राजधानीत रायपूरमध्ये ज्यूस फॅक्टरी नावाचं दुकान चालवायचा। महत्वाकांक्षेतून छत्तीसगडच्या अनेक शहरात ज्यूस फॅक्टरीच्या नावानं दुकानं उघडली गेली। सौरभ चंद्राकरला सट्टा खेळण्याचीही सवय होती। कोरोनाच्या काळात सौरभ आणि रवी उप्पल यांनी सट्टेबाजीचं ॲप तयार केलं। 500 रुपयात सुरू केलेल्या सट्टेबाजीच्या ॲपचं नाव ठेवलं महादेव बेटिंग ॲप। काही दिवसातच ॲपचे 50 लाख सदस्य झाले। ॲपच्या बँक खात्यात एका वर्षात 5000 कोटींची देवाणघेवाण झाली। छत्तीसगडवासियांची सद्यस्थितीत नेपाळ, बांगलादेश यासह उत्तर प्रदेशातही ॲप वापरलं गेल्याचं समोर आलं। सध्या महादेव बेटिंग ॲपचे मुख्य कार्यालय दुबईत, कॉल सेंटर श्रीलंका आणि नेपाळमध्ये आहे। या प्रकरणात ईडीनं रायपुरात गुन्हा नोंदवलाय तर मुंबई पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात। महादेव ॲपच्या या दोघा ऑपरेटरचा ताबा कधी मिळतोय याची प्रतीक्षा तपास यंत्रणांना लागली आहे। त्यांच्या चौकशीतून नेमका हा सगळा कारभार कसा चालायचा, कोण त्यातून मिळणाऱ्या कमाईचा मलिदा खायचं, यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवायची घाई त्यांना आहे। त्यामुळे या तपासाकडे देशवासियांचं लक्ष आहे। रशीद इनामदार, पुढारी।